नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक 9 वाचनाचे वेड या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील अ दिलेला आहे, सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते। याचं उत्तर आहे या प्रकारे, सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज कमीत कमी 2 पाने अवांतर वाचावीत असे आईला वाटत होते। पुढचा प्रश्न बघणार आहोत। सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते? याचं उत्तर या प्रकारे, सोनालीला वाचनाची आवड नव्हती, पण मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते असे सोनाली आईला म्हणाली, म्हणून घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल वाटत होते। तिसरा प्रश्न आहे, सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले? याचं उत्तर या प्रकारे, सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाला एक छानसे पुस्तक भेट दिले। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, खालील घटनांमागील कारणे लिहा। त्यातील अ दिलेला आहे, आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले। याचं कारण या प्रकारे, आईला सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करायचे होते, पण यात आईला यश येत नव्हते। सोनालीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आईने युक्ती करायचे ठरवले, म्हणून आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले। पुढचा प्रश्न बघणार आहोत। त्यातील आ दिलेला आहे, आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला। याचं उत्तर आहे या प्रकारे, सोनालीने आईला मदत करावी म्हणून गोष्टीचे पुस्तक वाचले। तिला सगळ्याच कथा आवडल्या, पण त्यातली कोणती निवडावी ते तिला कळेना। सोनालीने ही समस्या आईला सांगितली, म्हणून आईने तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला। पुढचा प्रश्न बघणार आहोत। त्यातील ई दिलेला आहे, सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही। याचं कारण आहे या प्रकारे, सोनालीने कथा वाचल्या, गोष्टीचे सारांश लिहिले, आईने तिचे कौतुक केले, वर्गात गोष्ट सांगितल्याबद्दल शाळेतही बाईंनी तिचे कौतुक केले, बाबांनी तिला वाढदिवसाला पुस्तक भेट दिले, वर्गातल्या मित्रमैत्रिणींनी एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले। या सर्व कारणांमुळे सोनालीला वाचनाची आवड लागली, म्हणून सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही। पुढचा प्रश्न बघणार आहोत। बघा आता या प्रकारे आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील आकृती पूर्ण करा। या ठिकाणी दिलेला आहे, मुलांचे अवांतर वाचनाव्यतिरिक्त मैत्री असणारे घटक कोणते? तर व्हिडिओ गेम्स आहे, त्याचबरोबर टीव्ही आहे, त्याचबरोबर कॉम्प्युटर आहे आणि मोबाईल आहे। पुढचं बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 4, अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात का ते लिहा। बघा आता या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर या प्रकारे आहे। पहिला पॉइंट आहे, मला मैदानात खेळायला आवडते, चांगला व्यायाम होतो। दुसरं, मला टीव्ही वरचे निवडक कार्यक्रम बघायला आवडतात, त्याने माहिती मिळते व मनोरंजनही होते। पुढचा पॉइंट आहे, मला अवांतर वाचनाची आवड आहे, कारण त्यामुळे ज्ञानात भर पडते। पुढचा पॉइंट आहे, मला मित्रमैत्रिणींशी गप्पा मारायला आवडतात, कारण त्यामुळे मन प्रसन्न राहते व अनुभवाने समृद्ध होता येते। अशा प्रकारे अभ्यासाबरोबरच इतर गोष्टी कोणत्या करायला आवडतात त्याबद्दल आपण या प्रकारे माहिती लिहिलेली आहे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। खेळूया शब्दांशी। त्यातील अ दिलेला आहे, खालील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा। बघा आता या ठिकाणी पहिलं दिलं आहे, सफल होणे। सफल होणे हा जो वाक्प्रचार आहे त्यासाठी योग्य अर्थ आहे यशस्वी होणे। दुसरं, नोंदी करणे, यासाठी योग्य त्याचा अर्थ आहे लिहून ठेवणे। पुढचं बघणार आहोत। ई दिलेला आहे, आनंद गगनात न मावणे, या अर्थाचा वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे, या ठिकाणी 3 पर्याय दिलेले आहेत, त्यातील योग्य पर्याय आहे खूप आनंद होणे। पुढचं, नवल वाटणे,
यासाठी हा जो वाक्प्रचार दिलेला आहे, या वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय आहे, या ठिकाणी 3 पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे आश्चर्य वाटणे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. हा प्रश्न दिलेला आहे, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. पहिला शब्द आहे आमूलाग्र. यासाठी वाक्य या प्रकारे लिहू शकतो. तंत्रज्ञानाचा प्रसार होताच शहरी राहणीमानात आमूलाग्र बदल झाला. पुढचा शब्द आहे शाबासकी. त्यासाठी या प्रकारे वाक्य लिहू शकतो. निबंध स्पर्धेत वृषाली जिल्ह्यात प्रथम आली म्हणून बाईंनी तिला शाबासकी दिली. तिसरा शब्द आहे अवांतर. यासाठी वाक्यात उपयोग या प्रकारे करू शकतो. 7वी मध्ये गेल्यावर अमरला अवांतर वाचनाची गोडी लागली. पुढचं बघणार आहोत. या ठिकाणी ई प्रश्न दिलेला आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा. बघा आता या ठिकाणी आपल्याला या प्रकारची चौकट दिलेली आहे. या चौकटीतून दिलेल्या शब्दांचे आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहे. बघा आता या ठिकाणी पहिला शब्द दिलेला आहे बक्षीस. बक्षीससाठी समानार्थी शब्द आहे पारितोषिक. दुसरा शब्द आहे यश. त्यासाठी समानार्थी शब्द आहे विजय. पुढचा शब्द आहे गोष्ट. त्यासाठी समानार्थी शब्द आहे कथा. पुढचा शब्द आहे मदत. त्यासाठी समानार्थी शब्द आहे सहाय्य. पुढचा शब्द आहे आवड आणि त्याचा समानार्थी शब्द आहे रस. पुढचा प्रश्न बघणार आहोत. हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. बघा आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, ते वाचायचे आहे आणि त्यांचे अर्थ आपल्याला शिक्षकांच्या मदतीने समजून घ्यायचे आहेत. शब्द या प्रकारे आहेत: हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे आणि हस्तक्षेप. बघा आता त्यांचे अर्थ या प्रकारे आहेत. पहिला शब्द आहे हस्तकला म्हणजे हाताने केलेली कला. दुसरा शब्द आहे हस्ताक्षर म्हणजे स्वतः लिहिलेले अक्षर. तिसरा शब्द आहे हस्तांदोलन म्हणजे हातात हात मिळवणे. पुढचा शब्द आहे हातकंकण म्हणजे हातातील बांगडी. पुढचा शब्द आहे हातखंडा म्हणजे एखाद्या कामात तरबेज असणे. पुढचा शब्द आहे हातमोजे म्हणजे हातात घातलेले मोजे. पुढचा शब्द आहे हस्तक्षेप म्हणजे एखाद्या गोष्टीत मध्ये पडणे. अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळे जे शब्द दिलेले आहेत त्यांचे अर्थ आपण समजून घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. उपक्रम या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला आवडणाऱ्या विषयांची पुस्तके वाचा. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाचा थोडक्यात सारांश आपल्या वहीत लिहा. आता या ठिकाणी बघा खाली काही वाक्य आहे, ती वाक्य आपल्याला वाचायची आहेत. बघा खालील वाक्य वाचा. त्यातील पहिलं वाक्य आहे अजय आणि विजय शाळेत पोहोचले अन पावसाची रिपरिप सुरू झाली. दुसरं वाक्य आहे मला पाऊस खूप आवडतो कारण मला पावसात भिजायला आवडते. तिसरं वाक्य आहे रमेश व रत्ना मावशीकडे पुण्याला गेले. पुढचं वाक्य आहे आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो. पुढचं वाक्य आहे बाबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात. वरील वाक्यातील अधोरेखित शब्द उभयान्वयी अव्यय आहेत. शिवाय, की, परंतु, म्हणजे, तरी, नि, अन हे सर्व शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात. म्हणून हे शब्द उभयान्वयी अव्यय आहेत. लक्षात ठेवा, उभय म्हणजे दोन व अन्वय या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे. वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे हे उभयान्वयी अव्ययाचे कार्य आहे. बघा आता या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये दोन वाक्ये जोडली गेलेली आहेत, ती म्हणजे अन या शब्दाने. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाक्यामध्ये शब्द आलेला आहे कारण. कारण शब्दाने आपल्याला या ठिकाणी दोन वाक्य जोडली गेली आहेत. पुढच्या शब्दामध्ये रमेश व शब्द आलेला आहे आणि ती दोन वाक्ये जी आहे ती जोडली गेलेली आहे. पुढच्या शब्दामध्ये म्हणून शब्द आलेला आहे. नंतर पुढचं जे वाक्य आहे त्यामध्ये किंवा हा शब्द आलेला आहे. म्हणजे ही सर्व उभयान्वयी अव्यय आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खालील संवादातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा. आता सुरुवातीला आपण हा
परिच्छेद वाचणार आहोत आणि नंतर त्यामध्ये असलेली उभयान्वयी अव्यय अधोरेखित करणार आहोत। बघा या ठिकाणी परिच्छेद आपण वाचणार आहोत या प्रकारे। आई म्हणाली आपल्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून आपण पुरणपोळी करूया। अंकुश म्हणाला आई तू बटाट्याची भाजी अन पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल। जर पाहुणे लवकर आले तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल, पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक। अशा प्रकारे हा परिच्छेद दिलेला आहे। आता या ठिकाणी याचं उत्तर आपण लिहिणार आहोत। या उत्तरामध्ये आपण जी उभयान्वयी आलेली आहेत त्यांना आपण अधोरेखित करणार आहोत। बघा या प्रकारे आई म्हणाली आपल्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून आपण पुरणपोळी करूया, म्हणून हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे। पुढे बघणार आहोत। अंकुश म्हणाला आई तू बटाट्याची भाजी अन पुऱ्या कर। अन हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे। पुढे म्हणजे मी तुला मदत करू शकेन, म्हणजे सुद्धा उभयान्वयी अव्यय आहे। शिवाय, शिवाय शब्द सुद्धा उभयान्वयी अव्यय आहे। स्वयंपाकही लवकर होईल। जर पाहुणे लवकर आले तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल। जर आणि तर ही सुद्धा उभयान्वयी अव्यय आहेत। पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक, पण हा सुद्धा उभयान्वयी अव्यय आहे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। आम्ही बातमी वाचतो। बघा आता या ठिकाणी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा या प्रकारे ही बातमी आलेली आहे। आदर्श नगर तारीख 16 दिनांक 15 ऑक्टोबर रोजी साधना विद्यालयात आदर्श नगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली। आदर्श नगर परिसरातील महत्त्वाच्या चौकात वाचन संस्कृती वाचवा या विषयावर मुलांनी पथनाट्ये सादर केली। त्याचबरोबर विद्यालयात उत्कृष्ट वाचन ही स्पर्धा घेण्यात आली। यात मुलांनी आपल्या आवडत्या कथा, कवितांचे वाचन केले। या स्पर्धेत इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले। पुढील काळामध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी या प्रसंगी घोषित केले। विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला। अशा प्रकारे ही बातमी आहे। पुढे बघणार आहोत। वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो? याचं उत्तर आहे या प्रकारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो। दुसरा प्रश्न वरील बातमी कोणत्या तारखेची आहे? वरील बातमी 16 ऑक्टोबर या तारखेची आहे। पुढचा प्रश्न आहे वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले? याचं उत्तर आहे वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी, पथनाट्य व उत्कृष्ट वाचन स्पर्धा इत्यादी स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। पुढचा प्रश्न कोणत्या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले? इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे यासाठी शाळेत कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील यावर गटात चर्चा करा, त्याची यादी करा। बघा या प्रकारे आपण यादी करू शकतो। मुलांचे गट पाडून पुस्तक समीक्षण चर्चा करता येईल। वर्गात दर आठवड्यातील एका दिवशी वाचनालयातील एका पुस्तकावर गट चर्चा करता येईल। पुढचा पॉइंट शाळेने विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्यांना उत्तेजनार्थ म्हणून पुस्तके भेट स्वरूपात द्यावीत। पुढचं सामाजिक बांधिलकी म्हणून जवळच्या अनाथालयातील मुलांना गोष्टीची पुस्तके वाचून दाखवता येतील। अशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करता येतील। अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 9 वाचनाचे वेळ या पाठाचा स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।